श्री स्वामी समर्थ. मी आज सगळ्या स्वामी भक्तांना एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. विश्वासाची परीक्षा. अक्कलकोटच्या एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक साधा, प्रामाणिक पण खूप गरीब माणूस राहत होता. त्याचं जीवन खूप कठीण होतं. घरात अन्न नव्हतं, शेतात पीक येत नव्हतं आणि कर्ज वाढतच चाललं होतं. एक दिवस गावात कोणीतरी श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सांगितलं. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व संकट दूर होतात. गोविंदच्या मनात आशेचा किरण जागा झाला. त्याने ठरवलं मी स्वामींना भेटायला जाईन. तिथून त्याचा अक्कलकोटचा प्रवास चालू झाला. गोविंद पायी चालत अक्कलकोटला निघाला. वाटेत उपासमार, थकवा आणि अडचणी आल्या, पण त्याच्या ओठांवर एकच जप होता, ओम श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. गोविंद शांतपणे बाजूला उभा राहिला. स्वामी समर्थ अचानक त्याच्याकडे पाहून म्हणाले, ए गोविंदा, एवढ्या उशिरा का आलास? गोविंद आश्चर्यचकित झाला. स्वामींना माझं नाव कसं माहिती? गोविंदनी आपली अडचण सांगितली. स्वामी काही वेळ शांत राहिले आणि म्हणाले, जा, 3 दिवस उपाशी राहा आणि नामस्मरण कर. हे ऐकून गोविंद थोडा घाबरला, पण त्याने पूर्ण विश्वास ठेवला. 3 दिवस तो उपाशी राहिला. शरीर कमजोर झालं, पण त्याचा विश्वास अधिकच मजबूत झाला. 3ऱ्या दिवशी एक श्रीमंत व्यापारी अक्कलकोटला आला. त्याला अचानक गोविंद भेटला. व्यापारी म्हणाला, मला एक प्रामाणिक माणूस हवा आहे. तू माझ्याकडे काम करशील? गोविंदला नोकरी मिळाली. काही महिन्यात त्याची परिस्थिती पूर्ण बदलली. तो परत स्वामी समर्थांकडे गेला. स्वामी हसून म्हणाले, आता समजलास ना, विश्वास ठेवला की सर्व काही मिळतं. या कथेचा संदेश असा आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर मार्ग मिळतो. संकट ही परीक्षा असते आणि स्वामी समर्थ नेहमी भक्तांच्या पाठीशी उभे असतात. श्री स्वामी समर्थ.